कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. भाट्टे समुद्रकिनारी शिंपले पकडण्यासाठी तुफान गर्दी. 40 वर्षांनंतर समुद्रकिनारी चायना शिंपल्यांचा समुद्री खजाना. सोनम केणी आत्महत्या प्रकरणावरून ग्रामस्थ आक्रमक. पेणधर ग्रामस्थांचा तळोजा पोलीस ठाण्यावरती मोर्चा. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती महाडमध्ये पोलिसांचा रूट मार्च. सुरक्षिततेच्या दृष्टीने महाड पोलीस प्रशासन सज्ज. आणि महाडमध्ये एसटी आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक. दुचाकी स्वार गंभीर जखमी. आता पाहूया सविस्तर वृत्त. भाट्टे समुद्रकिनारी मुळे म्हणजेच शिंपले पकडण्यासाठी तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. 40 वर्षांनंतर भाट्टे समुद्रकिनारी चायना शिंपल्यांचा समुद्री खजाना मिळत आहे. सलग 3 दिवस झाले हे समुद्री शिंपले मिळत आहेत. शिंपले म्हणजेच मुळे गोळा करण्यासाठी भाट्टे समुद्रकिनारी मोठी गर्दी झाली आहे. वेगळ्या चवीचे शिंपले मिळत असल्याने खवय्यांची मात्र चलती झाली आहे. गोणीच्या गोणी भरून मुळे घरी नेले जात आहेत. शिंपले गोळा करण्यासाठी समुद्राकडे नागरिकांनी धाव घेतली आहे. तिसरे आणि धामणे असे 2 शिंपल्यांचे अर्थात मुळ्यांचे प्रकार आढळत आहेत. मात्र भाट्टे समुद्रकिनारी थोड्या वेगळ्या जातीचे मुळे मिळत असल्याने नागरिकांनी व स्थानिकांनी त्याला चायना मुळे असे नाव दिले आहे. निसर्गरम्य गणपतीपुळे येथील शांत समुद्र किनाऱ्यावरती आज फेरफटका मारण्यासाठी आलेल्या स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना वाळूमध्ये एक मृत डॉल्फिन पडलेला दिसला. दुपारी किनाऱ्यावरील शांत वातावरणात हा डॉल्फिन मृत अवस्थेत पडलेला पाहून अनेकांनी त्याच्याजवळ धाव घेतली. हा डॉल्फिन साधारण 4 फूट लांबीचा आहे. मृत डॉल्फिन कोणत्या प्रजातीचा आहे किंवा त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला व वन विभागाला कळवण्यात आली. मृत डॉल्फिनला किनाऱ्यावरून सुरक्षितपणे हटवून त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. समुद्रातील प्रदूषण, जहाजांची धडक किंवा नैसर्गिक बदलांमुळे जीवांना धोका निर्माण होत असल्याचे अनेकदा दिसून येते. या डॉल्फिनच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय आहे हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होऊ शकेल. मात्र या घटनेने पुन्हा एकदा सागरी पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तळोजा येथील सोनम केणी आत्महत्या प्रकरणाने नवे वळण घेतले असून पेणघर गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. घरगुती छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या सोनमसाठी न्याय मिळावा या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी तळोजा पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढला आणि निषेध नोंदवला. सोनम केणी हिचा सासरकडून मानसिक छळ होत होता. घर बांधण्यासाठी पैसे आणि वंशाचा दिवा पाहिजे या कारणावरून तिच्यावरती सतत दबाव टाकला जात होता. या छळाला कंटाळून सोनमने आपल्या 4 वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली होती. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात सोनमचा पती, सासू आणि 4 नणंदांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेला आता 1 महिना उलटून गेला तरीही पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. आरोपी फरार असून पोलीस कारवाईत ढिलाई दर्शवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या निष्काळजी वृत्तीविरोधात आवाज उठवत पेणधर गावच्या नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. पोलीस प्रशासनाने यावर त्वरित लक्ष देत कारवाई करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. पोलीस प्रशासन जागे व्हा, जागे व्हा. पोलीस प्रशासन जागे व्हा, जागे व्हा. अन्यायाला माझ्या उठलीच पाहिजे. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. आगामी बकरी ईद गोवंश हत्या अनुषंगाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासन सज्ज झाले असून महाड शहर व अन्य भागात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महाड पोलादपूर तालुक्यातील लोवर, तुडील, वावे तसेच आदी गावांमध्ये गोवंश हत्या बाबत गुन्हे दाखल झाले होते. याच अनुषंगाने अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाड MIDC हद्दीतील इसाने कांबळे या गावामध्ये रूट मार्च घेण्यात आले. यावेळी रूट मार्चसाठी 2 अधिकारी, माणगाव RCP व स्थानिक पोलीस ठाण्यामधील अंमलदार सहभागी झाले होते. आगामी बकरी ईदच्या अनुषंगाने महाड उपविभागामध्ये महाड MIDC पोलीस ठाणे हद्दीतील इसाने कांबळे,
पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीतील वावे, महाड शहर पोलीस ठाणे हद्दीतील राजेवाडी आणि महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीतील लोअर तुडील या गावांच्या मध्ये यापूर्वी गोहत्या किंवा त्यासंबंधीचे गुन्हे घडलेले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने त्या सर्व गावांच्या मध्ये रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. चारही गावांच्या मध्ये आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या आदेशानुसार रूट मार्च घेण्यात आलेला आहे. तसेच उपविभागामधील सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या वरील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. महाड शहरालगत नातेखिंड रोडवर दस्तुरी नाक्याजवळ रायगड महाड रोडवरून महाडकडे येणाऱ्या एसटी बसने समोरून येणाऱ्या ट्रकला समोरासमोर दिलेली जोरदार धडकेत रस्त्यालगत उभ्या असलेला बाईक स्वार राजू मांडवकर वय वर्ष 35 हा बाईक स्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याला महाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास महाड शहर पोलीस ठाणे करीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा लपंडाव चालू आहे. रत्नागिरीत सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर मात्र पावसाच्या जोरदार सरी रत्नागिरीत बरसल्या. जिल्ह्यात सध्या पेरणीचे काम जोरात चालू आहे. अशातच अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे बळीराजा मात्र सुखावला आहे. शहरी भागात मात्र अचानक येणाऱ्या जोरदार पावसांच्या सरीमुळे नागरिकांची धावपळ होताना दिसून येत आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टी भागातही वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग दुपारनंतर चालू असल्याचे चित्र दिसून येत आहे. खारघर सेक्टर 35 मधील बागवान हॉटेल समोर असलेल्या गीतांजली टॉवर या निवासी इमारतीमध्ये आज दुपारी अचानक भीषण आग लागली. या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच पनवेल महापालिका अग्निशमन विभागाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आग लागण्याचे नेमके कारण समजले नसले तरी शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे. नेरूळमधील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील लोटस तलाव ज्या ठिकाणी दरवर्षी फ्लेमिंगो पक्षी स्थलांतर करतात त्या 80 एकर क्षेत्रातील तलाव जागेवरती माती भराव टाकून ती जागा बिल्डरांना हस्तांतरित करण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराला भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नागरिकांसह तीव्र विरोध दर्शवला. त्यांनी घटनास्थळी जाऊन तलावातील सुरू असलेला भराव थांबवला आणि सिडकोवरती गंभीर आरोप केले आहेत. यावेळी स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान सिडको प्रशासनाकडून या प्रकरणावरती अधिकृत प्रतिक्रिया अद्यापही मिळालेली नाहीये. मात्र नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी या विषयात हस्तक्षेप करून तलाव वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पर्यावरणवादी संघटनांनी देखील या प्रकरणाची चौकशी करून लोटस तलावास संरक्षण देण्याची मागणी केली आहे. बेलापूर मतदारसंघातील हा लोटस तलाव गेले अनेक वर्ष इथे कमळ फुलवायची लोक, इथून कमळ लोक गणपतीला मंदिराला घेऊन जायची. आज इथे शिडकोनी गेले 2-3 दिवस झाले इथला स्थानिक माजी नगरसेविका सलूजा सुतार असतील, त्यांचे मिस्टर सुतार असतील किंवा आमचे पालिकेचे अधिकारी असतील, वार्ड अधिकाऱ्यांनी, यांनी शिडकोच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सांगितलं इथे भराव करू नका. आज मी इथे पालिकेच्या दौऱ्यावर असताना इथे आल्यानंतर हा भराव सुरू आहे. हा भराव आता मी बंद केलेला आहे आणि आता त्या कंपनीलाही सांगितलं आणि जॉईंट MD गणेश देशमुख यांना सांगितलं हा भराव जेवढा भरलेला तो पहिली काढा आणि ह्याही तलावाचं आम्हाला पालिकेच्या वतीने सुशोभीकरण करून हे लोटस तलाव आहे याचं तसंच ठेवायचं. आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं कुक्षेतमध्ये असा तलाव होता. तो तलाव शिडकोने बुजून त्याच्यावरती मोठे टोलेजंग इमारती बनवल्या, टावर बनवले. असे प्रत्येक तलाव जर या नगरीचे खायला लागले तर आम्ही करणार काय, कुठे जाणार आम्ही. आज या तलावामध्ये फेमिंगो येतात, वेगवेगळे पक्षी येतात पाणी प्यायला. आज फेमिंगोचं इथे मोठं वास्तव्य असतं. अशा वेळी शिडकोनी हा तलावाचा भराव करून हा प्लॉट कोणाच्या घशात घालण्याचं काम चालू आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना आजच याचं पत्र आणि निवेदन देणार आहे आणि हे काम तर आता मी थांबवलेलं आहे पण हे काम होऊन देणार नाही एवढं मी आज आपल्याला सांगू इच्छिते.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात 2025 या वर्षी अतिशय महत्त्वपूर्ण असा वेतनवाढ करार झालाय। या करारात कामगारांना पुरेपूर न्याय देताना त्यांचे चहूबाजूनी हित जोपासले असून कामगारांच्या हितार्थ कामगारांना भरीव पगारवाढ तसेच सर्वाधिक सेवा सुविधा मिळवून देणारा आजवरच्या इतिहासातील 2025 वर्षीचा सर्वोत्तम वेतनवाढ करार असल्याचे मत व दावा रिलायन्स नागोठणे कंपनीतील कामगार नेते व विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रिलायन्स टाउनशिप वृंदावन येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत केलाय। याच्यामधली ठळक वैशिष्ट्य या करारामधले अशी आहेत की आतापर्यंत जेवढे करार या ठिकाणी झाले रिलायन्स आल्यापासून 2009, 2015 आणि 2021ला हे 3 करार जे झाले ह्या तिन्ही करारांचं रेकॉर्ड ब्रेक करून झालेला हा करार आहे। म्हणजे अतिशय उत्तम असा करार याला म्हणावं लागेल आता जो झालाय तो। आणि या करारामधली वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर या कराराच्या रूपाने जी काय वाढ मिळाली सीटीसी मध्ये ती देखील 16,500 आहे। त्याचप्रमाणे कराराच्या माध्यमातून सगळ्यात जास्त रक्कम जी कराराच्या कालावधीत मिळते ती डीएच्या रूपाने महागाई भत्त्याच्या रूपाने मिळते। तर ती सुद्धा स्कीम जी बनवलेली आहे ही स्कीम सुद्धा अतिशय उत्तम आहे। मागचा आमचा करार जो होता त्या कराराच्या कालावधीमध्ये आम्हाला ती 22,600 सरासरी डीएची रक्कम मिळाली 5 वर्ष 2 महिन्यात आणि ते आता प्रूव्ह झालेले रेकॉर्डवर आहे। आणि ही जी स्कीम आता आम्ही बनवलेली आहे ती निश्चितपणे मागची जी डीएची स्कीम आहे त्याच्यापेक्षा अतिशय चांगल्या डीएची रक्कम या 5.5 वर्षाच्या कालावधीत मिळेल। रिलायन्स व्यवस्थापनाबरोबर हा जो करार झाला त्यावेळेचा तो अतिशय सुखकारक झालेला आहे। त्यामुळे प्रत्येक कामगार हा खुशीत आहे, उत्साहात आहे। याचं कारण असं की पूर्वी जे आम्ही करार करायचो आमच्या संघटना त्यावेळेला कोणतं ना कोणतं आंदोलन करावं लागायचं आणि आंदोलन केल्यानंतरच ते पदरात पडायचं। ही पहिली वेळ आहे की कोणतंही आंदोलन करावं लागलं नाही, कोणत्याही कामगाराचा पगार संप करून फुकट गेला नाही आणि सगळंच काही चांगलं कामगाराच्या पदरात आम्ही टाकलं। अगदी 99% जे काही आमच्या आशा अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत। आणि व्यवस्थापनाला पण आमची विनंती आहे या दृष्टीने की आम्ही जसं सहकार्य केलं तसं सहकार्य तुमचं पूर्वी होतच यापुढेही राहावं। येणारा जो प्रकल्प आहे फार मोठा आशिया खंडातला पीव्हीसी प्रकल्प त्याकरताही आमचं सर्व संघटनांचं सहकार्य नक्कीच राहील, कामगारांचं सहकार्य राहील। माझ्या आता बऱ्याच सहकार्याने एकंदर हा जो झालेला अतिशय लाभदायक आर्थिकदृष्ट्या कामगारांच्या भरभराटीचा जो करार बद्दल माहिती दिली आहे त्याबद्दल मी समाधानी आहेच। मला एक त्यातलं जास्ती समाधान असं वाटतंय की आतापर्यंत जे करार झालेले आहेत सन 2025चे ह्या प्रत्येक करारामध्ये म्हणजे विशेष करून आम्ही आयपीसीएलच्या काळामध्ये 1995 सालापासून करार करत आलेलो आहोत। तोपर्यंत आम्ही तिन्ही पदाधिकारी वरिष्ठ सहकारी नेते म्हणणार नाही मी माझ्या यांचे पण आम्ही वरिष्ठ पदाधिकारी सहकारी मी स्वतः दीपक भाई आणि मालुसरे भाई हे आम्ही सहभागी होत होतो। आणि हा आत्ताचा हा एक करार आहे झालेला हा करार आमच्या ज्या काय आम्ही टीम तयार केल्या ह्या सर्व कालावधीमध्ये आम्ही जी काय आमची पदाधिकाऱ्यांची निवड केली 7 संघटनांची या 7 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष टेबलवर व्यवस्थापनाशी जो वैचारिक लढा दिला या ठिकाणी मोठा सिंहाचा वाटा त्याच्यात असेल तर तुमच्या लक्षात असेल नसेल मला माहिती नाही पण मी आणून देऊ इच्छितोय की हा प्रकल्प उसर अलिबाग मध्ये जात होता। त्याला तिथून विरोध झाल्यानंतर खरं काम केलं ते राम प्रधानांनी केलं। मुख्य सचिव आपल्या नागोठणेचे होते त्यांचं या ठिकाणी निश्चितच नाव घ्यावं लागेल आणि त्यांच्यामुळेच हा प्रकल्प या ठिकाणी आला। तसं पाहिलं तर ही जमीन तशी एवढं काय फार हे नव्हती पण ज्यावेळेला प्रकल्प आला हा प्रकल्पामुळे ह्या विभागातली जी आता जी प्रगती आहे प्रत्येकाला रोजगार मिळतोय हे निश्चितच त्यामुळे रोजगार उपलब्ध झाला। कारण बाकी ठिकाणी प्रकल्प नाहीत कारखान्याने त्यांची अवस्था पाहिली पेण तालुक्यात जा रोहा तालुक्यात जा अवस्था कठीण आहे आणि तेच करत असताना तिन्ही नेते आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी करार करत असताना रिलायन्सचं सांगितलं। रिलायन्सचा पहिला करार झाला, पहिल्या करारापेक्षा दुसरा करार उत्तम झाला, दुसऱ्या करारापेक्षा तिसरा करार उत्तम झाला आणि हा सर्वात उत्तम झाला करार निश्चितच सांगेन।
10वीच्या परीक्षेत भरघोस यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यशतेज फाउंडेशन मंडळगड यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभात गौरव करण्यात आला। या कार्यक्रमात रुद्राक्ष शिवहर निंगदळे 94.80%, हर्षल श्रीकांत लेंडे 92.60% आणि दुर्वा ओंकार लेंडे 92% या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। या सत्कार समारंभाचे आयोजन फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट यश घोसाळकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या यशामागील परिश्रम, शिस्त, पालकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे योगदान याचा गौरव करत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणातही यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।